आता या दोन संघांपैकी एक संघ पुढे जाईल म्हणजे टोटल फक्त 3 संघ आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतील. तर पॉवर प्ले नसणार आहे याची नोंद ठेवा. दोन्ही संघाचे 12th मॅन प्लीज. दोन्ही संघ 12th मॅन पाठवा. येस. युवा उमरोई संघाचा आलाय परंतु सरावली संघ आपला पाठवा. सरावली संघ. सरावली संघ. दीपेश दीपेश आणि दिवांशू. दीपेश आणि दिव्यांशू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर हर्ष बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकासाठी. येस. सामन्याला सुरुवात करा. जास्त वेग येऊ नका आता प्लीज. स्पीड अप करा पंच. आता मैदानातून कोणी गाडी घेऊन जाऊ नका प्लीज. सामन्यात सुरुवात करा. जाऊया पहिला चेंडू हाताळण्यासाठी हर्ष सज्ज झालाय. पहिला चेंडू आपल्या षटकातील. पहिलाच बॉल उंचावरती चेंडू डगाळ गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय. उलट झेल टिपणं कठीण आहे हे माहिती असतानाही समोरून येणाऱ्या क्षेत्ररक्षकाला कॉलिंग देणं गरजेचं होतं आणि इथून कॉलिंग नसल्या कारणामुळे झेल सुटलाही गेलाय. त्याच्या मोबदल्यात फलंदाजाला संधीही मिळाली आहे आणि स्ट्राईक सुद्धा चेंज झालेली आहे. इथून धावा स्कोर कार्ड मध्ये एक न मात्र खातं ओपन होताना पाहायला मिळते. वैयक्तिक आणि सांघिक खातं ओपन झालंय. पाहूया पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. हर्ष बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्याच बॉल वरती पहिली सिंगल धाव. ओहो इथून चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र मध्ये येताना दिसतोय. खूप चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून पंचांच्या माध्यमातून दर्शवलं जात आहे. चेंडू मात्र चांगला आहे असं कळवलं जात आहे. दोन बॉलचा खेळ क्लिअर होतोय. एक धावा खर्च हर्षच्या माध्यमातून राहिल्या. एका बाजूला युवा उमरोळी तर दुसऱ्या बाजूला सरावली. दोन्ही संघ ब्लॉक होलचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील राहिल्या आणि इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. विकेट डाऊन. पहिला विकेट पाहायला मिळते फलंदाज परतीच्या प्रवासाला. धन्यवाद. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाज परागला आपण पाहतोय. पराग न्यूमॅन म्हणून आलेत मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर जाऊया पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या षटकातील चेंडूंचा खेळ आपण तपासला तर टोटली 3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. एक धाव खर्च एक विकेट. इथून पाहिलं तर अटॅकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलं होतं हर्षकडनं. पंच सांगतायत इट इज द वाईट बॉल. खराब चेंडू असं दर्शवला जातोय पंचांच्या माध्यमातून.
थँक्यू सो मच. इथून चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 7 धावा. 7 ऑन दी बोर्ड इथे पाहायला मिळते. चेंडूचा खेळ क्लिअर झालाय टोटली. 4 बॉलचा 5वा चेंडू हर्षांच्या षटकातील. बाटची कडा पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडूने मात्र दिशा बदलली आहे. परंतु शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक आले होते त्यांच्याकडे चेंडू गेलाय. इथून सिंगल अँड सिंगल पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 8 धावा. शेवटचा बॉल असेल हर्षांच्या षटकातील. सरावली संघ प्रथमतः बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. युवा उमरोळी संघ गोलंदाजी करताना 3 ओव्हरचा मॅच. ब्लॉकहोलचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. मनगडाच्या साह्याने मात्र सॉफ्टहँडनं चेंडूला दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मधनं क्षेत्ररक्षक धावत येत आहे. चेंडूला फेल करण्यासाठी सिंगल धाव कंप्लीट होत्या आणि इथून सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या स्कोर कार्ड वरती पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 धावा. 1 षटक 9 धावा 1 विकेट. धन्यवाद. जास्त वेग घेऊ नका प्लीज. विनंती असेल स्पीड अप करा. दुसरे षटक मार्गस्थ होते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जयेश यांना मात्र आमंत्रित केलंय. दुसऱ्या षटकासाठी जयेशला आमंत्रित केलं जाते. जयेश गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहे. 6 चेंडूची जबाबदारी जयेशच्या खांद्यावरती. दुसरे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. तर लक्ष असू द्या आपण एक इनिंग नंतर ड्रॉ टाकणार आहोत. या सामन्यातील एक इनिंग झाल्यानंतर ड्रॉ टाकणार आहोत. तर इथे न पाहिलं तर कार्पेटला रोल करत चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. थँक्यू सो मच. इथून पाहिलं तर आपण 3 संघांमध्ये ड्रॉ टाकणार आहोत. 2 संघ तर आपल्याला मिळाल्यात. एक विनर असं टाकलं जाईल आणि एक ध्रुवलन सातपाटी गरज ट्रान्सपोर्ट आणि त्याचबरोबर माऊली स्पोर्ट मुरबे हे 2 संघांची नावं असतील आणि एक विनर असं नाव असेल. ह्याची नोंद घ्या. आणि चारही टीमचे एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. इनिंग ब्रेकमध्ये आपण तो ड्रॉ टाकतील. उमरोई संघ, सरावली संघ हे 2 12th मॅन आमच्याकडे तर आहेत तिथे. त्याचबरोबर सातपाडी संघ आणि मुरबे संघ त्यांचा एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचा इनिंग ब्रेक मध्ये. फुलटॉस चेंडू आहे. लॉट केलाय सरळ पार्किंग प्लॉट कडे जाताना चेंडू डिस्पॅच केला जात आहे 6 धावेसाठी. षटकार. पाहूया पुढचा चेंडू. इथून पाहिलं तर फटका फसला गेला होता. क्षेत्ररक्षक आल्या. चेंडू खाली बॅकअप येतोय. बॅकअप दिला जातोय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 21 या आकडेवरती. 21 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. या षटकातील उर्वरित 2 बॉलचा खेळ घेणं बाकी आहे. 2 बॉल रिमाइनिंग. फुलटॉस चेंडू होता. परफेक्ट बॅट मध्ये घेतलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी. षटकार. बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज
इथून पाहिलं तर बॅटचा टो पाहायला मिळतोय. बॅटचा टो लागला जातोय. सिंगल पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटक समाप्त होत आहेत आणि या 2 षटकांच्या अखेरीत इथून पाहिलं तर सरावली संघ जाऊन पोहोचतोय 28-28 या धावसंख्येवरती. प्रति ओव्हर मध्ये 14ची सरासरी गाठली जाते. प्रति ओव्हर मध्ये 14ची सरासरी आणि इथून शेवटचं षटक येणं बाकी आहे. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा एक एक प्रतिनिधी या ध्रुवलन सातपाटी किंवा मुरबे संघ, माऊली स्पोर्ट मुरबे संघ स्पीडअप करा. जास्त वेळ नाहीये, स्पीडअप करा. अवधूत कोणीतरी या. अवधूत ओके. उमेर आणि भावेश आहे. आहेत इकडे. जाऊया इथून शेवटचं षटक मार्गस्थ होते. हा ओव्हर संपल्यानंतर आपण लगेच ड्रॉ टाकू. तो फटका पुन्हा एकदा लॉंग डिस्टन्स मध्ये आहे का तर नाही. इथून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. हर्ष जेल टिपतोय. जेलच्या स्वरूपात हर्षला इथून फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. तीन चिठ्ठ्या आहेत. तर या 3 चिठ्ठ्यांपैकी एक चिठ्ठी फक्त उचलली जाणार. ज्या चिठ्ठीमध्ये नाव असेल त्या संघाला बाय असेल आणि जी 2 चिठ्ठ्या राहतील त्या 2 संघांची मॅच होईल. ही नोंद आपण घ्यायची. तर जाऊया इथून आपण पूर्वा या पूर्वा आपल्या हातातनं मात्र ही एक चिठ्ठी काढायचं आहे. तो लक्की असेल. पाहूया पूर्वा कोणाला लक्की ठरवते. एक चिठ्ठी उचलायची आहे. पूर्वाने उचलले. आता कोण आहे माहिती नाही. आणि तो संघ असणार आहे विजेता संघ असणार आहे. म्हणजे या सामन्यातील विजेता संघ आणि पुढचा सामना काटेकी टक्कर म्हणजे मुरवा आणि सातपाडी हे दुन्व असतो आणि एक मोठी लढत असते ती. आम्ही नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. वैती समाजाची स्पर्धा पाहिली, वांगेला समाजाची स्पर्धा पाहिली आणि एक गाव एक फॉर्मॅटची स्पर्धा पाहिली. तर मुरबा आणि सातपाडी हे जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा एक मोठी लढत बनते आणि ती लढत आता या मैदानावरती घडताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एक मोठी मॅच दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता थेट पुढे जाणार म्हणजे त्या संघाला बाय आहे. म्हणजे इथून लकी ड्रॉ हा मात्र या 2 संघांसाठी आहे. आता हे दोन्ही संघ लढत देतील. आता आता दोन्ही संघ जिंकण्यासाठी बघतील कारण की एक मॅच ऑलरेडी जिंकले असं समजायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथून मिस टायमिंग क्षेत्ररक्षक खाली. जेल सुटला गेलाय. अशा मुवमेंट वरती मात्र जेल सोडणं एक एक धाव फार महत्वाची असतात आणि अशा मुवमेंट वरती जर आपण जेल सोडतायत सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल सरावली संघाची 29 धावा या ओव्हर मधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका सजवलाय. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. आता मात्र सुटणार नाहीये. रनिंग जेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन.
थँक्यू सो मच आमचे छोटे खूप चांगलं गाण्याचं वादन करतायत. आमच्या श्रवण इंद्रियांना मात्र मंत्रमुग्ध करतायत. काय कमालीचं डीजे वादन त्यांच्या माध्यमातून राहिलंय. नक्कीच खूप चांगलं डीजे वादन त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. मुरबे गावामध्ये गेल्यानंतर नक्कीच आपल्याला अनेक डीजे पाहायला मिळत असतात आणि त्याचे ऑपरेटर सुद्धा खूप चांगलं डीजे वादन त्यांच्याकडनं केलं जात असतं. ऑपरेटरची मागणी मात्र असते मुरबे गावाकडनं. जे ऑपरेटर आहेत डीजे ऑपरेटिंग करत असतात. लहानपणापासूनच एक आवड, एक इच्छा आणि ती आवड मात्र तिथून पाहायला मिळत असते आणि तिथून आपण पाहिलं तर इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली तर तब्बल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 31, 31 धावा. लास्ट बॉल. ओहो, इथून यष्टीरक्षक चुकी करतोय. चेंडू सुटला गेला होता. पंच सुद्धा सांगतायत इट इज द वाईट बॉल. 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत आणि त्याचबरोबर इथून पाहिलं तर शेवटचा बॉल ही येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू. फटका उंचावरती आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक पोचला गेलाय, जेल कॅरी केलाय, जेल टिपला जातोय. फलंदाज परतीच्या प्रवासात जातोय विजयासाठी. धन्यवाद, धन्यवाद. तुम्हाला वेळ देतोय. जावे इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आणि 33 धावांचा टार्गेट 11ची प्रति ओव्हर मध्ये सरासरी गाठावी लागेल युवा उमरोळी या संघाला. त्याचबरोबर बिग बॅटलचा टॉस करूया आपण. टॉस बॉक्स मध्ये 2 संघ, एका बाजूला ध्रुवलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल माऊली स्पोर्ट मुरबे संघ. या 2 संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतोय. तर जाऊया 2 संघांमध्ये आपण टॉस करतोय. एका बाजूला मुरबे संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला सातपाडी संघ. एका बाजूला ध्रुवलन सातपाडी संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला माऊली स्पोर्ट मुरबे संघ आहे. इथून दोन्ही संघाला टॉस केला जाईल. चॉईस देऊ की डायरेक्ट टॉस? टॉस. तर यस, अवधूत कामात मात्र कॉलिंग करतील. टॉस करायचा आहे आणि इथून टॉस केला गेला आणि हा टॉस मात्र कोणाकडे जातोय? टॉस जातोय ध्रुवलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट यांच्याकडे जातोय. मॅडम आपण मुख्य व्यासपीठावरती बसायचं आहे, सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अवधूत, एक मोठा मॅच आहे. मुरबे संघ म्हटला तर नक्कीच मोठा संघ आहे. सातपाडी संघ सुद्धा मोठा संघ आहे. परंतु जेव्हा जेव्हा मुरबे सातपाडी ही मॅच होते तेव्हा तेव्हा एक मोठी लढत असते. तर या मॅच मध्ये ती लढत पाहायला मिळेल का? असं लढत वगैरे काय नाही, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय कधी दिवसाचा गेम असतो, कधी त्यांचा दिवस आहे, कधी आपला दिवस आहे. आणि सर्व टीम समान आहेत. असं काही नाही की लढत होते म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधात आहेत किंवा तेव्हा आम्ही मित्रच आहेत सगळे त्यांच्यामध्ये सुद्धा. तर एक चांगलं क्रिकेट पालघरमध्ये खेळायला मिळते, त्याच्यामुळे चांगलं वाटतंय. कारण पालघरमधलं क्रिकेट कमी झालं आहे, तर एकाएकच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायला मिळेल, त्याच्यामुळे अजून मजा येईल. तर नक्कीच आता इथून टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम चॉईस का असणार आहे? बॉल फर्स्ट. बॉलिंग फर्स्ट घेतलाय. खूप सारे शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅच मध्ये. इथून टॉस लॉस जरूर झालाय. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंग केली असेल. तर इथून पहिला हा संघ पाहायला मिळतोय ज्यांनी बॅटिंगसाठी निर्णय घेतला असता, कारण की सर्व संघांनी मात्र सांगितलं टॉस लॉस झाल्यानंतर आम्ही सुद्धा बॉलिंगच घेतली असती. परंतु हा पहिला संघ पाहतोय की ज्यांना बॅटिंग हवी होती. मुरबे संघ आहे आणि इथून ज्या अनुषंगाने मात्र वातावरण आहे त्यानुसार त्यांनी बॅटिंग घेतली असती. परंतु इथून आपल्याला प्रथमतः बॅटिंगच आली आहे. तर इथून बॅटिंग करताना आपण किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील? 50च्या आसपास आम्ही करण्याचा तर नक्कीच खूप सारे शुभेच्छा असेल तुम्हाला सुद्धा या मॅच साठी. जाऊया नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय. धन्यवाद.
पहिलाच बॉल वरती हवाई यात्रा, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावेसाठी षटकार निशांतच्या बॅट मधनं. जाऊया पहिल्याच बॉल वरती षटकार नोंदवला जातोय. आता इथून दीपेश वरती हल्ला बोल केलाय. तर नक्कीच दीपेशच्याच बॅट मधनं जे फटकेबाजी झाली होती त्याच गोलंदाजावरती आक्रमण सुद्धा केलंय. इथून युवा उमरोळी संघाकडनं पाहूया पुन्हा एकदा दीपेश. ब्लॉक होलचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू आहे, इंटू दी गॅप मध्ये होता. क्षेत्ररक्षक खूप चांगलं राहिलंय, चेंडूला रोखलं गेलं आणि इथून खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण की इथून रस्त्याच्या लगत मात्र ती सीमारेषा आहे आणि त्या रस्त्याच्या लगतच मात्र चेंडू रोखणं, वेगानं त्या चेंडूला रोखलं गेलं आणि 2 धावा मात्र पाहायला मिळाल्या. या दुहेरी धावेनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 7 धावा. तर याच सिंगल धाव आली आहे आणि त्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळते. निर्धाव चेंडू 3 बॉलचा खेळ क्लिअर झाला. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 33 धावांचं लक्ष, 11ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये गाठायची आहे. पुन्हा एकदा इनसाइड एज पाहायला मिळते. डॉट बॉल. चांगला कमबॅक करताना दीपेश आपल्या गोलंदाजीतनं, कमबॅकिंग गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजीतनं राहिली आहे. आता इथून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. पहिल्या 2 बॉल वरती 7 खर्च, दुसऱ्या 2 बॉल वरती एकही धावा खर्च नाही. आता येणाऱ्या 2 बॉल वरती किती धावा खर्च होत आहेत? पाहूया इथून 5वा चेंडू घेऊन आपल्या षटकातील. फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा शफल झाले होते खेळण्यासाठी. इथून क्षेत्ररक्षक आहेत तर डीप मधनं येत आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, वेगाने धाव घेतली आहे. यस असं म्हटलं गेलं की दुसरी धाव होऊ शकतं आणि दुसरी धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 9 धावा. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ओ हो, काय फटका पाहायला मिळतोय. लांब लचक, उंच बरारी, चेंडू चाललाय 6 धावेसाठी षटकार. वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल आणि इथून आपण पाहिलं तर 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये जी सरासरी गाठायची होती ती सरासरी मात्र गाठली आहे. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सरावली संघ. 12th मॅन नाही आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती कोण आहे? गोलंदाज आमच्यापर्यंत अपडेट द्या प्लीज. ओहो, इथून पुन्हा एकदा फुल टोल चेंडू, फुल टोल स्वीकारलाय. चेंडू पुन्हा एकदा 6 धावेसाठी षटकार.
तेजस आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. तेजस बॉलिंग ट्रॅक वरती आले आणि आल्याबरोबर त्यांचं स्वागतही केलं षटकारामध्ये. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 21-21 धावा. मॅच बॉल आलाय बघा. 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया इथून 21 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. पुन्हा इथून शफल झाले होते. फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथून शरीर यष्टीवरती मात्र चेंडू लागतोय. डॉट बॉल. या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ आपण तपासला तर 2 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 4 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजेच 10 बॉल बाकी आहेत आणि त्या 10 चेंडू मध्ये आवश्यकता आहेत 12 धावेची. पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला. जेल पकडणं गरजेचं आहे आणि जेल कॅरी केलाय. कमालीचा जेल दीपेशच्या माध्यमातून टिपलाय. खूपच चांगला जेल. विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द डगआउट. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. स्पीडअप करत जा. जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज बाद झाल्याबरोबर नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा कारण की वेळ कमी आहे. 2 मॅच अजूनही बाकी आहेत. सुशांत न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. आता इथून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 12 धावा. 9-12 मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. इथून हा चेंडू सुद्धा डॉट बॉल. काय कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. इकॉनॉमिक गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिलाच बॉल षटकार आला. त्यानंतर 3 चेंडू वरती 1 विकेट मिळवलं. खूप चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तेजस. फटका सजवलाय. फुल टॉस चेंडू होता. पॉइंटच्या रिझममध्ये वेगानं चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. धन्यवाद. थँक्यू सो मच. 7 चेंडू 8 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू 8 धावा मॅचचं इक्वेशन. सात चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. हलक्या हाताने कट केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे गली रिजन मध्ये. डॉट बॉल जाईल आणि इथून षटक होईल समाप्त. 6 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. मॅच आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू 8 धावा. आता एकत्रित येऊ नका. लगेच गोलंदाजाला तयार करा. कोणता गोलंदाज येईल. जास्त वेळ नाहीये. प्लीज स्पीडअप करा. पंच ताकीद द्या जरा. स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल. सरावली संघ. 6 चेंडू 8 धावेची आवश्यकता आहे. परागला गोलंदाजी ट्रॅक वरती आणलाय. आता इथून परागला आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये या 8 धावा डिफेन्स करतोय का युवा उमरोळी संघ. तर दुसऱ्या बाजूला सरावली संघ. सहा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहेत 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 8 धावा. ओहो, लोवर पेचचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू. इथून शरीर यष्टीवरती चेंडू लागतोय आणि इथून सिंगल धाव मिळत्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न मात्र पुढे जात्या. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता मात्र बदल घेते. आता विजयासाठी आवश्यकता आहेत 5 चेंडू 7 धावा. इथून पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय. काउ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. फेकी करतोय. 1 धाव मिळते. 1 धाव मिळते.
मॅच इथून रंगतदार स्थितीमध्ये येत चाललाय. हळूहळू मात्र मॅच मध्ये रोमांच वाढतोय. 4 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा, 4 बॉल 6 धावा. फटका फसलाय की इथून मात्र जाणार दावा देऊन आणि जेल कॅरी केलाय. विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द डग आउट. जास्त वेळ नाहीये. फलंदाज बाद झाल्यात आणि इथून न्यू बॅटर पाठवा लगेच लगेच जा प्लीज. आता मॅचचं समीकरण बदलतंय. 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 3 बॉल मध्ये बनवायच्या 6 धावा. पराग काय कमालीची गोलंदाजी करतोय. 3 बॉल मध्ये खूप चांगलं इकॉनॉमिक गोलंदाजी केली आहे. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. फलंदाजाला हात खोलण्याची संधी कुठेही देत नाहीयेत आणि इथून 3 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि त्या 3 बॉल वरती बनवायच्या आहेत 6 धावा. तर जाऊया इथून इलेक्शन मॅच मध्ये आपण पाहतोय. अमोलचं थोडं डोकं दुखा लागलं नाव घ्यायला सांगितलं तर. तर जाऊया इथून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावेची आवश्यकता आहे. सकाळपासून संध्याकाळचा सत्र आता चालू झालाय. अमोलने मात्र आपली जागा सोडलेली नाहीये आणि खूप चांगलं कार्य ते निभावतायत. आणि इथून पाहिलं तर बॅटची कळा आली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक करताय. सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न. विकेटचे संकेत आणि इथून जे काय करतंय ते मात्र इथून आपण पाहिलं तर परागच्या हातामध्ये चेंडू आला परंतु सुटला सुद्धा आणि ते 2 धावा परिपूर्ण झाल्या सुद्धा. आता डुआ डाय मॅच आहे. आता इथून 2 चेंडू आहेत आणि त्या 2 बॉल वरती 4 ची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. इथे मॅच पाहायला मिळते. तर कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आहे. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना पोहोचवल्या जात आहेत. 2 चेंडू 4 धावा. ओ हो 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 हा चेंडू जर आपण पाहिला तर पंच सांगतायत इट इज अ वाईड बॉल. जाऊया इथून हा चेंडू मात्र काय आहे पंच. ओके डॉट बॉल आहे. धन्यवाद. 1 बाउन्स असं पंच ताकीद देत आहेत गोलंदाजाला. आता 1 चेंडू 4 धावा म्हणजे 4 धावा बनवायच्याच आहेत. 1 मध्ये 4. पराग आज गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो फटका जरूर खेळलाय. सिंगल कंप्लीट होईल. थोडस चेंडू जर सुटला असता तर नक्कीच घात झाला असता. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि विकेट मात्र होते डाऊन. फलंदाज बाद आणि हा सामना जिंकलाय सरावली संघानं. जिथे वाटलं नव्हतं सरावली संघ हा सामना जिंकेन